गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स. तर मी तुमचा मित्र अनिल सावंत आज एक तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन येत आहे. तो म्हणजे जे काही आज म्हणजे शिक्षणाचं प्रमाण जे काही म्हणजे काही देशामध्ये कमी आहे, काही देशामध्ये जास्त आहे. म्हणजे थोडक्यात साक्षरतेचा दर. तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक युग असू द्या, म्हणजे मध्यान्ह युग असू द्या, पुराणाश्म युग असू द्या, त्याच्यामध्ये म्हणजे शिक्षणाची साधनं नव्हती. म्हणजे कुठेही शाळा प्रकारे असं काही शाळा आता जे काही आहेत, शाळा कॉलेज महाविद्यालय म्हणा, तसला काही प्रकार म्हणजे तसले काही संस्था नव्हत्या त्यावेळेस. म्हणजे मानवाचा विकास झाला नव्हता, मग त्यामुळे लोक अडाणी होते, निरक्षर होते. परंतु कालांतराने मानवामध्ये उत्क्रांती होत गेली. म्हणजे मानवाची डेव्हलपमेंट हळूहळू होत गेली. तसे मानवाच्या म्हणजे विकासाचा टप्पा हा पुढे पुढे होत म्हणजे विकास होत गेला पुढे. तर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही देशामध्ये जर साक्षरतेचा दर जर म्हणजे जास्त असेल तर त्या देशातील लोक, सरकारने एखादा नियम लागू केला तर ते परदेशी म्हणजे तो नियम फॉलो करतात. आणि ते जर लोक निरक्षर असतील तर ते लोक म्हणजे सहसा पाळत नाहीत, त्या नियमाला पायदळी तुडवतात. त्याच्यामुळे असं सरकारपुढे एक आव्हान आहे की प्रत्येक राज्यामधील किंवा देशामधील साक्षरतेचा दर हा वाढवला गेला पाहिजे. कारण जर निरक्षर लोक असतील, अडाणी लोक असतील, तर कुठल्याही योजना इम्प्लिमेंट व्हायला आणि जनमानसामध्ये रुजू व्हायला हा बराच काळ म्हणजे जातो त्याच्यामध्ये. आणि ते जर लोक शिक्षित असतील तर ते लोक परदेशी फॉलो करतात. कारण जगामध्ये अशा काही देशांनी प्रगती केली जी आहे, जे काही आज महासत्ताशाली म्हणून म्हणजे उदयास आले आहेत, तर त्यांचं एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी ज्यांच्यावर जे काही लोकांनी आक्रमण केलं, इंग्रजांनी, फ्रेंच, डच असे काय असतील ते हुकुमशाह, त्यांच्याकडून तिथल्या जनतेने, तिथल्या देशांनी बोध घेतला. आम्ही आपली सिस्टम अशी मजबूत केली आणि शिक्षण व्यवस्थेला त्यांनी प्राधान्य, मूलभूत प्राधान्य म्हणजे पहिल्यांदा त्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. कारण असं एक म्हटलं जाते की तुमच्याकडे रोजीरोटी थोडी कमी असेल ते चालेल, परंतु शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळे माणूस कोणाची गुलामगिरी करत नाही किंवा अडाणी राहू शकत नाही. तर त्याच्यामुळे साक्षरतेचा दर जो आहे तो अतिशय म्हणजे व्यापक प्रमाणात वाढला गेला पाहिजे. कारण एक लक्षात घ्या की आपल्या म्हणजे काही देशामध्ये जे असे काही देश डेव्हलप झाले आहेत की त्यांच्या साक्षरतेचा दर हा 90 ते 95% पुढे आहे. त्यामुळे ते देश आज महासत्ताशाली आहेत. म्हणून साक्षरतेचा दर वाढवणं ही अतिशय काळाची गरज आहे. कारण वेगवेगळ्या जे काही प्रॉब्लेम असतील, पर्यावरणामध्ये असतील, लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, म्हणजे असं काही बरेच मुद्दे आहेत की जे जर सोडवायचे असतील तर म्हणजे लोकांनी निरक्षर न राहता साक्षर होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या म्हणजे जे काही आसपास असेल, कोणी अडाणी असेल, कोणी निरक्षर असेल, तर सर्वांना साक्षर करणं ही एक अतिशय काळाची गरज आहे. धन्यवाद.